कंपनीत आहे ना आज 25 वर्ष कंप्लीट झाले ते सॉरी जीविकेला 25 वर्ष कंप्लीट झालेत ना, त्यासाठी आहे ना त्यांनी असं नियोजन केलेलं आहे. काय नाही, फक्त ते ना तिथं त्यांनी पोस्टर वगैरे केलाय मस्तपैकी, आणि व्हिडिओ क्वालिटी थोडीशी कमी येणार आहे कारण हा माझा मोबाईल मी रेकॉर्ड करतोय. आणि हे ना दोन बलून आहे, एक ब्लू एक बलून आहे आणि एक ऑरेंज एक बलून आहे. असं प्रत्येकाने सोडायचं आहे. जेव्हा ते पडदा वगैरे ओपन करतील ना त्या टायमाला ते सोडायचं आहे त्यांनी. तर प्रत्येकाच्या हातात आहे, किती मस्त वाटत लागलं बघा वातावरण. नाही बघा, प्रत्येकाच्या हातात आहे दोन बलून दिले तर ते अजून सिक्युरिटीवाले वाटतातच ना. ब्लॉक हां, तर प्रत्येकाच्या हातात दोन म्हणजे एक ऑरेंज आणि एक घेतो की भाई. हो ठीक आहे, तर प्रत्येकाच्या हातात आहे ना एक ऑरेंज आणि एक ब्लू देते ते. जो आमचा क्लायंट आहे ना, क्लायंट येण्यासाठी आम्ही वाट बघतोय ना. सगळेजण रेडी आहेत बरं का, सगळेजण पाठीमागचे ना, पाठीमागचे बोलून हळूहळू सोडायला पण लागले. पण आहे ना आता सध्याला ते नवरीची कशी वाट बघते ते तशी वाट बघायला चालू आहे. जेव्हा ते क्लायंट येतील ना त्यावेळेस सोडायचे बलून आणि ते ओपन करायचं. जे समोरचं दिसतंय तुम्हाला ते निळा पडदा 25 वर्ष ऑरिजिनल झाले ते ओपन करायचे. तर असा विषय आहे आता सध्याला. फायनली नवरा आल्यात बरं का. आत्ता लगीन लावायचंय. आम्ही ह्या अक्षदा म्हणून बलून सोडणार आहे. ठीक आहे, क्लायंट आलेत आमचे. तर क्लायंट आलेत, आता थोडंसं भाषण देतील आणि मग सोडतील. Celebration 25 years and it is 25 years of science. It's the 25-year occasion was such a big occasion. We said that we're not going to celebrate this with one event. 3, 2, 1, together ahead. You can leave the balloon. 25 years of Aragon being together ahead. And from molecules to medicines. From medicines to milestones. तर काहीच कंपनीला आहे ना 25 वर्ष ह्या वर्षी झालं बरं का ॲक्च्युली. पण त्यांनी सेलिब्रेशन आमच्या नाचाराम प्लॅनचं आहे ना आज ठेवलं होतं. आता तुम्ही जे बघितलं ना ते सेलिब्रेशन ते त्यांनी आज ठेवलं होतं. ओके, तर आमचा प्लॅन्ट आहे ना नाचारामचा प्लॅन्ट त्यांनी मल्लापूरच्या प्लॅन्टचं सेलिब्रेशन 2 आठवड्यापूर्वीच झालं काहीतरी. त्यावेळेस आहे ना त्यांनी सेम सेलिब्रेशन केलं होतं. क्लायंट वगैरे बोलले होते आणि ते ओपनिंग सेरेमनी वगैरे आणि बलून्स वगैरे सोडले होते ते सेम याच्याचं स्टेटस बघितलं होतं. आणि आज त्यांनी आमचा जो प्लॅन्ट आहे ना नाचारामचा प्लॅन्ट आहे ना आज तिथं त्यांनी सेलिब्रेशन घेतलं होतं म्हणजे ठेवलं होतं. तर आहे ना असं काहीतरी 5 वाजता सेलिब्रेशन ठेवलं होतं. पण क्लायंट यायला उशीर झाला, 5:15 झाले, 5:15 साडेपाच वाजता झाले ते. आणि नंतर आहे ना विषय काय झाला माहिती आहे का, विषय काय झाला विषय टोलीचे ते क्लायंट आहे ना उशीर आले. क्लायंटला द्यायला अशी जागा केली त्यांनी मधनं क्लायंट बोलवले. आम्ही सगळ्यांनी टाळ्या बिड्या वाजवल्या, आम्ही नाही वाजलेल्या. तर टाळ्या वगैरे वाजवा आणि नंतर क्लायंटचं थोडंसं भाषण झालं. आता मी सॉरी मी सांगू शकत नाही. तर एक कुठल्या तर ह्याचे क्लायंट होते त्यांनी आहे ना, आणि आमच्या कंपनीचं आहे आता हे माझं ID कार्ड आहे ना, कुठे गेलं ID कार्ड, हे आमचं ID कार्ड आहे ना, हे जे साईन आहे ना हे साईन एक त्यांनी बदललं आहे आणि म्हणजे पट्टीवरचं ते लोगो बदललं आहे आणि थोडंसं चेंज केलं ID कार्डमध्ये. ते एक त्यांनी एक 4-5 मुलांना ID कार्ड वाटले, त्यांच्यातर्फे उद्घाटन केलं असं. आणि नंतर काय मग त्यांनी ते ओपनिंग सेरेमनी केली आणि ते बलून्स वगैरे वरती गेलं आहे. एकदम मस्त वाटत होतं ना, एकदम मस्त. आणि नंतर मग काय त्यांनी रिफ्रेशिंग ठेवलं होतं. रिफ्रेशमेंट म्हणजे काय, समोसे 2, एक चिप्सचं पॅकेट आणि एक सॉसचं पॅकेट, बस एवढं होतं त्या रिफ्रेशिंगच्या बॉक्समध्ये. मी येताना घरी पिल्याला घेऊन आलो. पिल्याने एक समोसा वगैरे थोडा चावला बाहेर आणि चिप्स वगैरे खाल्ले. ओके, तर अशा प्रकारे झाला आजचा दिवस. ब्लॉग छोटाच होता आज आहे ना. विषय काय झाला माहिती आहे का, सकाळी आहे ना लेट उठलो. लेट म्हणजे मी
रात्री झोपलो 2 वाजता. व्हिडिओ वगैरे एडिट केला, अपलोड. मला व्हिडिओ एडिट केल्यानंतर पण मला जोपर्यंत व्हिडिओ अपलोड होत नाही का 50-70% तोपर्यंत मला झोपू शकत नाही मी, कारण मध्येच बंद पडला तर उद्या सकाळी व्हिडिओ अपलोड नाही होणार. ठीक आहे, तर व्हिडिओ अपलोड नाही होणार आणि मग त्या अजून रिटर्न डाटा वगैरे जाईल किंवा डाटा पण जाता टाईम पण वेस्ट जातो ना. त्यासाठी मी रात्रीच 2 वाजेपर्यंत 2 ते 2:30 वाजेपर्यंत जागा असतो. तर आहे ना सकाळी 6ला लगेच श्रीजा उठली होती. श्रीजा उठली आणि खेळत बसली. मग तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं. फॅनमध्ये बोटं घालते का, दरवाजा ओढते का, कडी ओढते का, तिची बोटं कुठं चेमटी देते का, लय लक्ष द्यावं लागतं. बारीक बारीक गोष्टी लक्ष द्यावं लागते. त्या नजर हटी दुर्घटना घटी असा विषय असतो. जर नजर चुकीनं तिनं दरवाजा ओढला आणि तिचं बोट जर तिच्या खाली चेंगरलं तर त्या म्हणजे 1 सेकंदाचा पण क्षण नाही लागणार तेवढा. तर ते बारीक बारीक असते त्या घटना होऊन जाते. त्यासाठी थोडं लक्ष द्यावं लागत होतं, म्हणजे द्यावं लागतं त्यासाठी. तर आहे ना त्यासाठी मी 6ला उठलो. तर मी 6ला उठलो म्हणजे 2, 3, 4, 5 आणि 6 फक्त 4 तास झोपलो होतो मला. आणि गेले 3-4 दिवस झाले मी 2:30-2चा टाईम आहे माझा झोपायचा. त्यामुळे आहे ना माझी झोप काही कंप्लीट होत नव्हती. आणि आज सकाळी तर अशी झोप झाली नाही ना माझी, अशी झोप झाली नाही ना. तर आहे ना नंतर मला 9 वाजता मी असं गुंगीतच होतं, मला काय सुचत नव्हतं. मी कॅमेरा चालू केला, बंद केला, नंतर ते सिम कार्ड आपलं बॅटरी काढली होती, नंतर टाकली. काय केलं मला गुंगीत कळलं नाही, कशामुळे केलं ते पण मला कळलं नाही. नंतर कॅमेरा तिथं ठेवला. श्रीजा माझ्या मागं लागत होती आणि हिला पण स्वयंपाक करायचा होता ना माझ्या वाईफला. तर ती पण तिच्या पण मध्ये लुडबुड करत होते. ती म्हणते ती की मी म्हणलो तुम्ही दोघी ते करा, मला आता झोप लागली, तू त्याच्याकडे लक्ष दे, स्वयंपाक नको करू पण तिच्याकडे लक्ष दे, मी झोपतो. मी जेव्हा झोपलो निवांत 11-11:30ला उठलो, आंघोळ वगैरे केली आणि नंतर मग जेवण वगैरे केलं. ठीक आहे, तर असा विषय होता. त्यामुळे आज सकाळी कॅमेराच घेतला नाही, थोडासा घेतला नव्हता. ठीक आहे, तेवढंच फक्त बॅटरी वगैरे टाकायला घेतला असेल. ठीक आहे, तर व्लॉग आजचा अशा प्रकारे व्लॉग आता व्लॉग आवडला असेल तर अशा प्रकारे माझ्या दिवसभराची घडामोडी होती आजची. तर उद्या बघू किती वाजता उठतंय. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय, पीस.